भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये सत्तेमध्ये एकत्र असून देखील अनेक विषयांवर मतभेद दिसत आहेत. आता भारतीय जनता पार्टीला ज्येष्ठ नगरसेवक श्री राम रेपाळे यांनी खडे बोल सुनावले आहेत. टीकेचा चष्मा काढा आणि दुटप्पी धोरण थांबवा असा इशारा श्री राम रेपाळे यांनी दिला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या 2026-27 अर्थसंकल्पीय सभेत भाजपने प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना श्री राम रेपाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये अनेक विकासाची कामं सुरू आहेत. क्लस्टर डेव्हलपमेंट, काळू धरण, गडकरी रंगायतन, मासुंदा तलाव आणि शिवाजी मैदानासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. प्रशासनावर टीका करणाऱ्यांनी विकास कामं देखील पाहावीत, असं यावेळी श्री राम रेपाळे यांनी सांगितलं. कचरा व्यवस्थापन आणि खड्डेमुक्त ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं सांगत त्यांनी विनाकारण आमच्या वाटेला जाऊ नका असा इशारा दिला आहे. विधायक सूचना स्वीकारल्या जातील, मात्र दुटप्पी भूमिका सहन केली जाणार नाही, असं देखील राम रेपाळे यांनी म्हटलं आहे. बघा, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. म्हणजे केंद्रात आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक आहोत. ज्या ज्या वेळेला मोदी साहेब, आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह हे ज्या ज्या भूमिका घेतात त्याला लगेच समर्थन देण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने शिवसेना करत असते. सर्व खासदार त्या युती धर्माचं पालन करतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा खूप चांगल्या विकासाची कामं चालू आहे आणि इथेही आम्ही युतीमध्ये लढलो आहे आणि आमचे 131 पैकी आम्ही 76 आणि ते 28 असे 100च्या वर जनता जनार्दन ठाणेकरांनी आम्हाला कौल दिलेला आहे. मग आता ठाणे शहराचा विकास आपण करायला पाहिजे. कुठलेही बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा आपण विकासाच्या दृष्टिकोनाने विधायक सूचना करायला पाहिजे आणि या ठाणे शहराचा विकास आपण आपल्या नेत्यांच्या माध्यमातून, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आपण करायला पाहिजे.